रवा भाजून ठेवलाय का तुम्ही? रवा का ग? हो काही नाही हो, यांना गोडाचा शिरा आवडतो ना, मग म्हटलं मी माझ्या हाताने बनवून देते त्यांना. अगं वल्लरी, किती काम करशील ग? घराच्या बाहेर काम करत असतेस, इथे घरात पण मी आहे ना ते सगळं सांभाळायला, मी करते ना. आणि तुला गंमत माहितीये का, भाऊजींना आवडतो म्हणून आज गोडाचा शिराच बनवला नाश्त्याला मी. हा बघ. हो तसे तुम्ही छानच स्वयंपाक करता, त्यात काही विषयच नाही, पण त्यांना माझ्या हातचं आवडतं म्हणून बनवणार होते. हरकत नाही, द्या मी त्यांना नेते नेऊन. अगं नको, हे बघ मी भरतच होते नाश्ता. हा बघ, सकाळची तुझी गडबड सुरू असतेस की नाही, तुझ्या डोक्यात सगळे विचार बघ, भरतेच आहे नाश्ता, नेऊन देते मी. हो वहिनी, त्यात काय एवढं, मी देईन त्यांना नेऊन. अगं नको वल्लरी, हे बघ भाऊजी मला लहान भावासारखे आहेत ग. त्यांना नाश्ता दिल्यानंतर त्यांना खाताना बघून मला बरं वाटतं जरा, म्हणून देते मी. आणि तुझी पण गडबडीन सकाळची, आवरतो मी देते त्यांना. बरं हे हे बघ, तू आवर. हा मी आलेच. बरं. स्वामी, अजित, डोकं जड झालंय रे, काहीच सुधरत नाहीये, खूप दुखतंय. गुड मॉर्निंग. तू प्रेरणा, तू 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 इथे काय करतोस माझ्या घरात? तू इथे काय करतोयस? प्रेरणा, अशी काय मला बघितल्या बघितल्या ओरडायला लागलीस तू? रात्री तर मार माझ्या गळ्यात पळत होतीस तू. ए गप्प बस, वाटेल ते बोलू नकोस. हे बघ, आत्ताच्या आत्ता बाहेर निघ इथून. बाहेर निघ, नाहीतर मी ना आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेईन, पोलिसांना बोलावून घेईन. बाहेर निघ. ओ बापरे, बाहेर निघ म्हणते ना. अगं जा. असं ऐकणार नाहीस ना तू? दाखवतेस कोणी आहे का? प्रेरणा, प्रेरणा, प्रेरणा. देशमुख की हा माणूस ना घुसलाय माझ्या. देशमुख की सदावर्ते काका, आहे का बाहेर कोणी? एक माणूस घुसलाय माझ्या घरात, प्लीज दार उघडा. बाहेर आहे का कोणी? सदावर्ते काकू. प्रेरणा, प्रेरणा, प्रेरणा. अगं किती जगते प्रेरणा? अगं दिसत नाही का, टाळ आहे ना. आणि टाळ फक्त इथं नाही बरं का, घराच्या बाहेरच्या दाराला पण टाळ आहे बाहेरून. आणि चाबी फक्त माझ्याकडे आहे. काय प्रॉब्लेम काय तुझा? सांग ना, काय प्रॉब्लेम आहे तुझा? नाही सांग ना मला, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? ए प्रेरणा, बोल ना आता, का गप्पा आहेस? काय मिळणार आहे तुला? बोल ना. प्रेरणा, अगं टी शर्ट फाटेल ना अजितच. छी, तुला काय वाटलं अजितचा टी शर्ट घातलास म्हणजे तू अजित होशील? अरे माझा अजित होण्याची लायकी नाहीये तुझी. तुझी लायकी काय आहे ना, मी तुला ए प्रेरणा, लायकी काढते का माझी? हा, माझी लायकी काढते तू? थांब तुला दाखवतो मी.
मला फक्त एवढं सांग, काय काय मला सांग, हा व्हिडिओ बघितल्यानंतर राहणार आहे का तुझं अजित जगायच्या लायकीचं? बोल ना प्रेरणा, राहणार का तुझा अजित? प्रेरणा, प्रेरणा सांग ना, सांग. मी अजित ए! काय बी म्हण, पण आता हा व्हिडिओ आपल्या प्रेमाचा पुरावा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुझ्या अजितनं पाहिला तर तो काय चित्त राहणार नाही, नाही ना? नाही ना? ए, थांब. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं, माझ्या तालावर नाचायचं. तू तुझ्याच या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. मला वाटेल तसं वागवणार आहे, माझ्या तालावर नाचवणार आहे. बाहेरच्या जगाशी तुझा संबंध संपला. नाही देशमुख काका, देशमुख काकू, अगं कशाला उगाच एवढं करते तू? सदावर्ते काका, दारू उघडा प्लीज. प्रेरणा, दारू उघडा प्लीज. प्रेरणा हात दुखतील ना तुझे. प्रेरणा, दारू उघडा प्लीज. अरे चहा बी माझ्याकडे आहे ना प्रेरणा. दारू उघडा प्लीज. वहिनी, काय बघताय? अगं भाऊजी नाश्ता करतायत ना, तर मग नाश्ता झाला की प्लेट घेऊन जाईन म्हणून थांबून होते मी. हो पण ते अजून नाश्ता करतायत ना, मग मी घेऊन येईन प्लेट. हा तू येशील ना घेऊन? मी पण जेवणाचं बघते, बाई उशीर होतोय. तू आण हा प्लेट. हा चला, झाला का नाश्ता? औषधं घेऊयात. बोललो ऐक ना, आत्ताच गोड शिरा खाल्लाय, त्यावर कडू औषधं नको, मी थोड्या वेळाने घेतो. काय बोलताय तुम्ही? बरे आहात ना? लहान मुलांसारखं काय चाललंय तुमचं की औषधं नाही घेणार म्हणून? वेळेवर औषधं नको घ्यायला? अहो हे काय? तुमच्या सकाळच्या गोळ्यांचं पाकिट तर रिकामं आहे, संपलंय हे. ते विसरलो मी, नंतर घेऊन येतो. माझ्याही लक्षात नाही आलं.
मी काम करते, मी आत्ता जाऊन घेऊन येते आणि तुम्ही आराम करा, तुम्ही कुठेही जाऊ नका. बोलू अगं राहू दे ना, कशाला? कशाला म्हणजे काय? बरे आहात ना? बरं नाही व्हायचंय का तुम्हाला? काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं वागताय? तुम्ही इथे बसून आराम करायचा. एक तर तुम्हाला आधीच चक्कर येते आजकाल. मी जाऊन घेऊन येते औषधं. हेही संपलंय ना? मी पटकन सगळी औषधं घेऊन येते. थांबा. दादा, जरा हे औषध देता का? हो. मॅडम हे पर्टिक्युलर औषध नाही आहे आपल्याकडे, पण दुसऱ्या कंपनीचं सेम औषध आहे, देऊ का? काय? अहो दादा, असं कसं चालेल? हो, साध्या व्हिटॅमिनच्या गोळ्या आहेत या, म्हणजे कुठल्याही घेतल्या तरी चालतात. विटॅमिन्सच्या गोळ्या? दादा एक सेकंड, मला सांगा, ही जी बाकीची औषधं आहेत ही कसली आहेत? ही बघा, यातल्या काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या आहेत आणि काही कॅल्शियमच्या आहेत. काय? कॅन्सर सारख्या इतक्या मोठ्या आजारावर फक्त विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी? नक्कीच काहीतरी गडबड आहे. बरं ठीक आहे, थँक्यू. नको आहेत औषधं. बरं. बुडाना कुठेतरी तार, बुडाना प्लीज. पेरणा, अगं रडू नको ना. पेरणा, तू रडताना चांगली नाही दिसत. तू आहे ना हसताना चांगली दिसते. हा, तू रडली ना मला बी रडायला येतं ना. ए पेरणा, अगं थांब ना ग, नको ना रडू. थांब ना पेरणा, अगं थांब ना. किरकिर किरकिर किरकिर. कप घे आणि बी. अगं घे ग, अगं पी ना. ए पेरणा, असं रडायचं नाही. हा, तू रडलीस ना तर मला पण रडायला येतं. आणि मग रडायला आलं ना का मला भूक लागते. मला खूप भूक लागली आहे पेरणा. जा ना स्वयंपाकाचं काहीतरी बघ. मी नाही करणार काही. पेरणा, अगं इतका दिवसापासून हॉटेलचं खातोय ना मी. सारखं मला असं वाटतं कवा माझ्या पेरणाच्या हाताचं जेवायला भेटेन. जा ना, बनव ना काहीतरी चांगलं. गबरे, म्हटलं ना नाही करणार मी काही, नाही करणार. नाही करणार. ठीक आहे मग मी असं करतो. तुझा माझा तो व्हिडिओ आहे ना, तो अजितला नाही पाठवत, सगळ्या जगालाच पाठवून देतो. तुझा तो डबल डेकर मोदकवाला व्हिडिओ आहे ना, तो कसा फेमस झाला होता तसा हा व्हिडिओ पण फेमस होईल. बोल ना, टाकू का? टाकू टाकू हा? हे बाबा, मी हात जोडते. असं काही करू नको प्लीज. माझा ना संसार खूप सुखाचा चालू आहे, त्याला गालबोट नको लावूस प्लीज. मी हवं तर पाया पडते तुझ्या, पण प्लीज जाणार आहे तू इथून. प्लीज 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 प्लीज. अरे हाड